जेव्हा आपल्या तोंडाला चव नसते ना, तेव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत आणि असं तिखट काहीतरी खावं वाटतं ना, तेव्हा अशा तिखट पुऱ्या नक्की करून बघायच्या. तर त्यासाठी आपल्याला पाहिजे हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, ओवा आणि आपण याची छान अशी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहेत. नंतर आपण घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी रवा, हळदी पावडर टाकलेली आहे, 2 चमचे तीळ टाकलेले आहे, छान अशी हिरवी कोथिंबीर चिरून घेऊन टाकलेली आहे आपण. आणि नंतर आपण वाटण केलेली पेस्ट टाकणार आहे. तर छान आपण असा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. पिठाचा गोळा आपण 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे. नंतर आपण छोटे छोटे गोळे करून अशा पुऱ्या लाटून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्याही लाटून रेडी झालेल्या आहेत. तोपर्यंत आपण गॅसवर तेलही गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेलही गरम झालेलं आहे. तर आपण अशा लो टू मिडियम गॅसवर छान पुऱ्या तळून घेणार आहोत, कारण क्रिस्पी होईपर्यंत पुऱ्या तळल्या ना तर त्यामध्ये तेलही राहत नाही, कारण आपण त्यात रवा टाकलेला आहे थोडा. आमच्या घरी तर सर्वांना खूप आवडल्या या पुऱ्या, खूप छान लागतात. तुम्हाला आवडल्या तर नक्की तुम्ही करून बघा आणि खाऊन मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब.